नमस्कार मित्रांनो, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद मार्फत 20% शेअर्स फंडातून योजनांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत। या योजनेअंतर्गत वेगवेगळे अर्ज सुरू झालेले असून त्यापैकी मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी घेणे यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। तर त्यासाठी हा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी ही पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे। ही पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला याची प्रिंट काढून यामध्ये जेवढी काही माहिती आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला न चुकता भरायची आहे। ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली ते सही करून तुमचं नाव लिहायचं आहे। त्याचप्रमाणे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे दाखले द्यायचे आहेत। तर ते दाखले कोणते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, सदर अर्जासोबत तुम्हाला सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला म्हणजे तुमचा जातीचा दाखला द्यायचा आहे। त्याचबरोबर तहसीलदार यांचा उपमानचा दाखला, त्याचप्रमाणे लाभार्थी यांचा शाळा सोडलेला दाखला जोडणे आवश्यक आहे। तो वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला जोडायचा आहे। दारिद्र्य रेषेखाली असलेला ग्रामसेवक यांचा दाखला हा तुम्हाला या पीडीएफमध्ये देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अर्जदार संबंधित गावचा रहिवासी असल्याबाबतचा दाखलाही या पीडीएफमध्ये देण्यात आलेला आहे। लाभार्थी निवडीचा मासिक संवाद ठराव त्याची जी काही नक्कल आहे किंवा जी काही ठराव कसा असावा याची संपूर्ण माहिती या पीडीएफमध्ये देण्यात आलेली आहे। अर्जदाराने यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचा दाखलाही यामध्ये जोडण्यात आलेला आहे। मित्रांनो, अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय व निमशासकीय नोकरी नसल्याचा दाखलाही तुम्हाला जोडायचा आहे। त्याचीही प्रत या पीडीएफमध्ये देण्यात आलेली आहे। तसेच तुम्हाला 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर वस्तू विकणार नाही अथवा भाडेतत्त्वावर देणार नसल्याचे तुम्हाला असं स्टॅम्प बनवून द्यायचं आहे। मित्रांनो, हा स्टॅम्प आधीच करण्याची गरज नाही, तर त्यासंबंधी तुम्ही माहिती तुमच्या ग्रामपंचायतमध्ये विचारू शकता। काही वेळेस तुम्हाला मंजूर झाल्यानंतर 100 रुपयाचा स्टॅम्प द्यायचा असतो, त्या आधी द्यायचा तुम्हाला नसतो। मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला लाभार्थ्याचा राष्ट्रीयकृत बँकेचं खाते पुस्तकाची छायांकित प्रत म्हणजेच तुम्हाला झेरॉक्स जोडायची आहे। सदर अर्ज व्यवस्थितरित्या भरून कागदपत्रांची प्रत जोडून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये हा अर्ज जमा करायचा आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी मित्रांनो आमच्या मराठी सुविधा केंद्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।